अरे लग्नाचा घर आव उठ बाबा, असं काय करतं? वाजले बघ किती. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आमच्या देवाचं लग्न असल्यामुळे सकाळी लवकर आम्ही सगळे उठलो होतो. नवरदेवाचं रथ पण हे रेडी होतो. मी काय म्हणतोय, लग्न आपण किती भारी हॉलमध्ये केलं ना, तरी आपल्या घरात किंवा तुळशीक नैवेद्य दाखवून उष्टावळ केल्याशिवाय कधीच नवरदेव बाहेर पडत नाही. गोड खीर खाऊन झाल्यावर आम्ही सगळ्यांनी नवऱ्याची तयारी करू घेतलो. आईन पण नवऱ्याच्या गाला टिकले लावल्यान, आम्ही पण मुंडावळे बांधून घेतलंय आणि नवरो आमचं रेडी झालो. पण मेन म्हणजे सगळे नवरदेव कधी बाहेर पडणाऱ्याची वाट बघत होते. पण मेन तळी धरणारच बाहेर पडत नसल्यामुळे सगळ्यांचं खोळंब झालो. कारण तळी धरणारी नवऱ्याची बहीण बायको त्या रंगवीत होती. तोपर्यंत आम्ही नवऱ्याची जरा गाडीसोबत फोटो वगैरे काढलो आणि आम्ही निघालो. जवळ असल्याकारणाने आम्ही पटापट ट्रिप मारलो. माझी काय तयारी झाली नव्हती. थोड्या वेळानं मी आणि बायको रेडी होऊन हॉलवर जाऊन निघालो. आम्ही तयार होऊन हॉलवर जाईपर्यंत हय लग्न लागण मोकळा झाला होता. मस्तपैकी हॉल सजवलेलो होतो. हय संगीताचा पण कार्यक्रम चालू होतो. कडवा हे रील्स बनवूच्या नादात होती. तर ह्यो बारको सगळं हॉलचं टेन्शन घेऊन सगळं हिशोब लिहून काढत होतो. तोपर्यंत हय नवरा नवरीची रिसेप्शनसाठी ढगातून एंट्री झाली. ह्यो धुरात पण चढणीचे मासे स्वतः तसं शोधित शोधित एंट्री केल्यान एंट्रीचं व्हिडिओ करूक लय जणांनी गर्दी केल्याने होती. मस्तपैकी ह्यांनी बायको गरागरा फिरवल्यान आणि फोटोसाठी उभं राहिलो. मी बाबा लग्नात सगळ्यात महत्त्वाचं काम मी निवडलंय. कारण कलेक्शनचं काम माझ्याकडे होता. कारण इलेलो एअर बॅगेत भरणा ह्या सगळ्यात मोठा काम माझ्याकडे होता. ही आमची बच्चे कंपनी पण एअर देणाऱ्यांका सगळ्यांका लाडवाचे बॉक्स एक एक वाटत होती. ह्यो माझो भाचो पण नवीन वकिलीपेक्षा ह्योच लय लाजत होतो. देवाणघेवाणीचं महत्त्वाचं काम माझ्याकडे आणि आमच्या बच्चे कंपनीकडे असल्यामुळे आमका पाण्याची विशेष सोय अशी केलेली होती. नवदाम्पत्या केलेली ही विशेष फ्रेम, एक सुंदर असं छान असं फोटो माका खूप आवडलो. नंतर आम्ही जेव केलो. विरांजने जेवण कमी आणि पाणी जास्त पिल्यान, कारण गरमी खूप होती. जसा जेवण झाला तसाच नवरा नवरीसमोर जादूचे प्रयोग कॅटरसवाल्यांनी चालू केल्याने. त्या कॅटरसवाल्यांच्या जादूच्या प्रयोगाची फी नवऱ्याक भरताना खूपच भारी पडली. लग्नातलं जेवण विरांजच्या खूपच अंगारीला होता. विरांज जसं उठलो तशी मोठ्या कूलरसमोर हवा खाल्यान आणि आम्ही फोटो सेशनसाठी सगळी फॅमिली एकत्र झालो आणि स्टेजवर मस्तपैकी छान असे फोटो काढलो. आमच्या बारक्यांचे डान्स बघून आम्ही हॉलवरून निघालो आणि पोचलो थेट वरातीत. वरातीत बँजो नाही तर मजा नाही. डोक्यातून धूर येईपर्यंत वाजी होतो. ह्याच्या धुराचा रूपांतर नंतर थोड्या वेळाने एवढा झाला की सगळीकडे धूरच धूर. डेग्यांना मात्र ताड भूमिका घेतल्या नव्हती, कारण नाचणार नाही होतो. अकडे पोरांनी स्प्रे वगैरे मारून धुमशान घातल्याने. जशी वरात पुढे निघाली तशी लाठीकाठीचे खेळ पण चालू झाले. कारण कोकणातील प्रत्येक वरातीत लाठीकाठी व प्रकार खेळलो जाता. ह्यो नुसतो खेळ नसून एक शिस्त, धैर्य आणि शरीर सामर्थ्य यांचं प्रतीक म्हणून मानला जाता आणि तो प्रत्येक वरातीत आपणाक दिसता. विरांशने पण ही वरात खूप एन्जॉय केल्यान आणि आम्ही तसेच घरी पोहोचलो. ह्यो माझा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या आयडीक फॉलो करू विसरू नका. श्री स्वामी समर्थ.